तर शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत इथं तुरीच्या प्लॉटमध्ये. तूर शिवनेरी 45 अर्ली. आणि इथं गावातील काही शेतकरी ओट्यावर बसले होते. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की तूर चांगली आहे म्हणून. तर ते लगबगीने सकाळीच येणार होते, परंतु काही कामानिमित्त बाहेरगावी गेले आणि पुन्हा परत आले. मला कॉल आला त्यांचा, तुम्ही कुठं आहा म्हणून. मी म्हटलं तुरीपाशीच आहो. तर ते आत्ता बघायला आले तूर. तर आता बघू त्यांना तूर कशी वाटते आणि कशी वाटायली. तर सांगा तुमचं नाव. समाधान किसन गावंडे. तुमचं नाव. सादिक ठाकरे. तुमचं सर. आदिनाथ अनिल गावंडे. हां, तर कशी तूर वाटायली तुम्ही शेतात आल्यावर. तूर अशी फायलीच नाही हो. 36 वर्षात नाही पाहिली अशी तूर. बरं, ही ही जी तूर आहे, तर या तुरीचं तुम्हाला म्हणजे वैशिष्ट्य कसं वाटेल. वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सांगायलो ना 36 वर्षापासून शेती करायलो, अशी तूर पाहिली नाही आम्ही. आता हे अंतर जे आहे, तर अंतर 12 फूट आहे. या तुरीचं अंतर 12 फूट असल्यावर बी या तुरीची एक विशिष्ट म्हणजे हे जे आकुड्डा आहे या तुरीचा, हां, हे लांब आहे. जवळपास 2 फुटाचा असल्यावर हां, आता तर ते सुरुवात झाली. आणि काही काही आगुड्डे पहा तुम्ही 3-3 फूट गेली. हे पहा. 3 फुटाचे हे दिसायली. आणि या आकुड्याला मेन महत्वाचं म्हणजे फांद्या आकुड्याला आहेत. सुद्धा फांटे केलेले आहेत. फांद्या केल्या आणि शेंगा आता भरणं चालू झाल्या. तर तर आता या तुरीला ॲव्हरेज किती माझ्या मते तर 10च्या वरीची पाहिजे, 11-12 मागच्या वर्षी 16-16.5 पर्यंत एकरात आला होता. त्यावेळेस फक्त अंतर आहे ना, हे 10 फुटावर होतं. पण हे 10.5 फुटावर, यावर्षी 12 फुटावर आहे. आणि या तुरीचं एक वैशिष्ट्य आहे, हा माल जो लागतो की नाही, हा असा घोसामध्ये लागतो. तुम्ही बघा इथं, हे बघा, अशा शेंगा अशा घोस लागत तिथं. आणि हे शेंग बी 4-4, 5-5 5 सोले आहेत, 5 दाणे असते. आणि याला खताची मात्रा जी आहे ते 3 वेळ झाली. पेरताना एकदा, 1.5 महिन्याला एकदा आणि 1 महिन्याला पुन्हा एकदा, अशा प्रकारे झाली. 10-26-26 आणि DAP. आणि दुसरं काही याच्यात URUB प्रक्रियेमुळे काही टाकायचं काम पडलं नाही. आणि कीटकनाशकामध्ये याच्यामध्ये फक्त आपण सुरुवातीला सोयाबीनवरच्याच फवारण्या आल्या, पण त्याच्यानंतर आपण इमामॅक्टिन याच्यावर फवारलेला आहे. आणि आता जे लागवड आहे, तुम्ही आता याचं बूड तुम्ही पाहिलं असेल की नसेल माहीत नाही. आता तुम्ही खाली बसा, तुम्हाला बूड दाखवतो मी. हे थोडंसं खाली करा, हे बघा बूड. हे 1 फुटावर लागवड केली आपण, एकच बी. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण, आता हे जे भाग आहे, या भागापासून आपण इथून छाटणी केली 1 महिन्याला. त्याच्यानंतर इथून छाटणी केली 2ऱ्या महिन्याला. म्हणजे हे 60 दिवसात इथून छाटणी केली. म्हणून हे फांद्याचं प्रमाणसुद्धा बघा कशा प्रकारे आहे. आणि सर्व झाडं फांद्या 1-1 फुटावर आहे. हे डुकरांनी उकरलं बऱ्याच जागी, फांद्यासुद्धा मोडल्या. परंतु माल भरपूर आहे, 10 फूट उंच आहे. आता तुम्ही हात वरे करून पहा, 10 फूट उंच आहे की नाही. ते आहे 10 फूट उंच आहे. दोन्ही साईडला पडली. वाटल्यास तुम्ही थोडीशी पुढे व्हा, फिरून पहा थोडीशी. पहा तुम्ही थोडंसं. आकुड्डा आहे 5 फुटाचा. हे बघा 5 फुटाचा, पहा 5 फुटाचा हे आगुड्डा बघा, एवढा उंच. म्हणजे शेंगा लागतच पूर्ण. आणि याला घोसच हात. हो, पूर्ण घोस आहे. माल कसा वाटायला तुम्हाला. माल 1 नंबर, अशी तूर पाहिलीच नाही. आणि ही तूर कोणती आहे माहिती आहे का, शिवनेरी 45 अर्ली. हा, हे बघा आता माल. हे पहा आकुड्डा. हो, हे पहा, हे तर मोराच्या पिसाऱ्यासारखं एकदम उंच. अरे बापरे, 6 ते 7 फुटाचा आकुड्डा आहे. हो, आणि याला घोसच हाती, पूर्ण घोस आहे. 5-5, 6-6 घोस असले होते. हे पहा. हो, एकच जागी सारखा माल इथून तिथून लागत. कोणता म्हणले तुम्ही. हो, अरे बापरे, हे पहा, सारखा माल लागत. आणि शेंगाची साईज पण मीडियम जाड आहे. आणि 5-5 दाण्याच्या शेंगा आहे, 4-5. तर तुम्हाला कशी वाटेल ही तूर. तूर 1 नंबर आहे. तुरीचं संगोपन सर 1 नंबर केलं तुम्ही. हां, संगोपन तर करत लागते ना. सिलेक्शन व्हरायटी आहे ती. तर अर्ली व्हरायटी आहे. मागच्या वर्षी लेट व्हरायटी होती, यावर्षी अर्ली आहे. थोडा लिओशनचा वापर करून अर्ली बनवली. तर जमिनीला टेकली. म्हणजे या तुरीला फुलं सर जेवढ्या शेंगा पकडल्या, हो, त्याच्यापेक्षा एक म्हणजे 100% पैकी 70% शेंगा पकडून हां, पुन्हा 50% फुल आहे याला. हो, हा? त्याच्यात जास्त असेल वाटायला मला. 50% वरी फुल आहे. वर आहे, कारण शेंगा तेवढ्या अजून पकल्या नाही ना. 30% शेंगा पकल्या असतील, 70% असतील वाटायला. 70. हां, आणि एकदम चविष्ट आहे, खाण्याला पण चविष्ट आहे. एकदम चविष्ट आहे. माल दाबून भरलेला आहे. कोणती व्हेरायटी आहे सर? हे शिवनेरी 45 अर्ली. याच्यात मागच्या वर्षी लेटवाली पण होती, पण यावर्षी अर्लीवाली घेतली. हे बघा बूड, बघा, पहा सर, बूड पहा तुम्ही. आणि लावगड तुमची हे बरोबर 1 1 फुटावर एकच झाड घेतलं. पण ते काही जागी कसं हे डुकरांनी खाल्लं येते एक त्यावेळेस, तर ते निघलं नाही. डुकरांनी वाकलेलं मोडलेलं. हे पहा, इथलं निघलं नाही, इथलं निघलं नाही. आता तुम्ही पाहायला आले,
आता कशी वाटली तुम्हाला? 2 नंबर काय उद्या पण लोऱ्याचे बोत्याचे धारमा धारेगावचे लोक बरेच येणार आहेत खायला म्हणजे plot तुम्हाला भेटले होते का? भेटले होते आजच येणार होते पण ते लग्न आल्यामुळे ते म्हणले उद्याला येतो. असं का? हो. म्हणजे उद्या येतील का ते? उद्याला हो, मला कॉल आले होते बोथेवाल्याचे. उद्याला कुठं जाऊ नका तुम्ही. नाही, मी इथंच आहो. त्यांनी सांगितलं मला येणार आहो म्हणे. हो. ते 2-3 गावची आता. तर ते म्हणत होते मी आलो हो तुला खाण्याचा सारखाच प्लॉट आहे म्हणलं हां हां, उद्याला येतो म्हणले. चालते, काय हरकत नाही. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल. मला एका जणाचा आला होता कॉल. हां हां. तर अजून तुम्हाला 1-2 जणांचे कॉल असतील तर उद्या लवकर येऊन जा म्हणा. मग हो. दुपारून मला बाहेरगावी जायचं आहे. हो 10:30-11 पासून. हो बरं, याची आता सर तुम्ही लावगण जी केली हो. आहे हा, हो, ते समजा आता 2 फुटावर केली, बरोबर आहे, नाही एकाच फुटावर. एका फुटावर. हो, पण त्याचा असा कालावधी म्हणजे नेमका कालावधी बी त्याला पाहिजे का, म्हणजे या पिरियड मध्ये समजा मिरुगात हे नाही बरोबर आहे ना. आता ही जी तूर आहे, हा, ही तूर मे महिन्यापासून 1 मे पासून सुद्धा लावू शकतो आपण. हा, त्याच्यानंतर कधीही जुलैच्या 15 पर्यंत लावू शकतो आपण या तुरीला. हा. ऑगस्ट महिन्यातही लावू शकतो. कारण हे तूर आहे की नाही, अर्ली व्हरायटी आहे. मागच्या वर्षी लेट व्हरायटी होती. पण या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे हिच्यावर पैसे जे आहेत फवारणीचे वाचते तर 5,000 रुपये. हा. कारण याच्यात टॉनिक टाकायचं काम नाही, हा, बुरशीनाशक टाकायचं काम नाही फवारणीमध्ये. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रन्स नाही, हा. 19-19 052-34 टाकायचं काम नाही फवारणीत. फक्त कीटकनाशक ते इमामेक्टिन, हा. बाकी काही टाकायचं नाही. फक्त पहिल्या 2 फवारण्याला आपण घेऊ शकतो M45 आणि साप पावडर. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी आपल्या प्लॉटला आली, भेट दिली शेतकऱ्यांनी आणि त्यांनी आपल्या तुरीची वाहवा पण केली. आणि ही तूर जी आहे ही आहे शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी. आणि उद्या पण काही शेतकरी बघायला येणार आहेत. आणि असे बरेच शेतकरी इथं भेट देऊन चालले, कारण तूर पण तशीच आहे पाहण्यायोग्य. आणि कमी खर्चामध्ये URV प्रक्रियेमुळं जबरदस्त तूर आली आहे. फक्त मागच्या वर्षी जी तूर होती ती थोडी 10-15 दिवसांनी लेट होती. तिला पांढऱ्या मुळ्याची संख्या जास्त होती, त्यामुळे ती थोडी लेट चालली. कारण ही जी तूर आहे ही त्याच्यातूनच अर्ली केली लिओसिनचा वापर करून. तर आता या तुरीचा आणि त्या तुरीचा भरपूर फरक पडणार आहे. कारण या तुरीला आपण इथे एक पाणी पण दिलं तरीही फुलं भरपूर काढायली. कारण पाणी दिल्यामुळे लेट होती तूर, परंतु ही तूर पुन्हा माल काढते. ढिशे भरपूर काढले, फुलं भरपूर काढायली. भरपूर आगुड्डे पहा, 3-4 फुटाचे 5-5 फुटाचे आगुड्डे आहे. एकदम जबरदस्त तूर आहे. जमिनीला आताच टेकली, माल लागल्यावर भरपूर टेकण्याची शक्यता आहे. हे बघा अशा प्रकारे. तर ही आहे शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी.